सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। संगमनेर तालुक्यातील चिकणी येथील संदीप यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी 55,000 रुपये किमतीचे दागिने चोरी केलेत। ही घटना 9 जुलै रोजी सकाळी 11 ते दुपारी 1च्या दरम्यान गोल्डन सिटी येथे घडली। या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास पोलीस करत आहेत। श्रीरामपूर येथील रेल्वे स्थानकासमोर थांबलेल्या प्रवाशाला दुचाकीवर बसून संगमनेर रस्त्यावर नॅदर ब्रांच जवळ लुटण्यात आले। त्याच्याकडील मोबाईल व पैसे हिसकावून घेत मारहाण करण्यात आली। या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। दुधाला प्रति लिटर 40 रुपये भाव मिळाला पाहिजे। दूध क्षेत्रातील अस्थिरता संपण्यासाठी दुधाला FRP व रेव्हेन्यू शेअरिंगचे धोरण लागू केले पाहिजे। पशुखाद्याचे दर कमी केले पाहिजे। या प्रमुख मागण्यांसाठी संघर्ष समितीचे आंदोलन सुरू आहे। संघर्ष समितीने राज्यातील दूध संघ प्रतिनिधींसमोर ठेवलेल्या दुधाला प्रति लिटर 40 रुपये भाव देण्यासाठी मागणी दूध संघ प्रतिनिधी फेटाळून लावल्याने दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून कोथरूड येथे शेतकरी गेले 10 दिवस धरणे आंदोलन करत आहेत। आंदोलनाच्या 10व्या दिवशी कोथरूड बाजारपेठ बंद ठेवून शेतकरी व ग्रामस्थांनी दूध हंडी फोडून दूध उत्पादकांच्या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधले। शेर्डी येथील मंगल कार्यालयातील लग्न सोहळ्यातून 8.5 लाख रुपयाची रक्कम असलेली बॅग लांबविणाऱ्या अल्पवयीन मुलास पोलिसांनी ताब्यात घेतलाय। त्याच्याकडून 45,000 रुपये रक्कम हस्तगत करण्यात आली आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली। सिल्वर ओक लॉन्समध्ये रिसेप्शनच्या कार्यक्रमात ही घटना घडली होती। किसनलाल बाबूलाल कोठारी यांनी याबाबत फिर्याद दिली आहे। महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने महसूल विभागाची सुधारित कृतीबद्ध दांगट समितीच्या अहवालातील शिफारसीप्रमाणे कर्मचारी कपात न करता लागू करावा व रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करण्यात आलंय। कामबंद आंदोलनामुळे जिल्ह्यातील महसूलचे कामकाज ठप्प झालंय। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। सध्या पावसाचे दिवस सुरू आहे। शाळेच्या परिसरात पावसाचे पाणी साचून राहणे हे चिमुकल्यांच्या आरोग्यास घातक आहे। पाण्याच्या डबक्यामध्ये डासांची पैदास होते। त्यातच तेथे ओला व सुका कचरा असेल तर दुर्गंधी पसरून साथीचे आजार बळावण्यास धोका असतो। त्यामुळे पालक व शिक्षकांनी अधिक खबरदारी बाळगणे आवश्यक आहे। पावसामुळे शाळेच्या प्रांगणात पाण्याचे डबके साचल्याचे सर्वत्र चित्र पाहायला मिळते। अनेक ठिकाणी कचराही साचलेला दिसतो। हे सर्व चिमुकल्यांसाठी धोकादायक आहे। रविवार सोमवारच्या रिमझिम पावसाने कर्जत शहरातील उपनगरातील अनेक रस्त्यांची दयनीय अवस्था पाहायला मिळत आहे। रस्ते चिखलमय झाले आहे। चिखलाच्या साम्राज्याने उपनगरातील रहिवाशांना प्रचंड कसरत करावी लागते। अनेक ठिकाणी पाण्याचे डबके साचल्याने त्याचा अंदाज येत नसल्याने वाहन चालकांना लहान मोठ्या अपघातात सामोरे जावे लागते। चांगला रस्ता नसेल तरी चालेल, किमान नीट चालता येईल असा मुरुम रस्ता झाला तरी चालेल असं रहिवासी म्हणतात। नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथे जिल्हा परिषदेची सेमी इंग्लिश प्राथमिक शाळा आहे। येथे परिसरातील 380 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। शाळेतील विद्यार्थी व शिक्षक सकाळी शाळेत आले की वर्गात जाण्याआधीच दारातच स्वागत होते। गुटखा खाऊन थुंकल्याच्या घाणीचे ती ओलांडून विद्यार्थी वर्गात आत जातात। घाणेरड्या वासात दिवसभर ज्ञान ग्रहण करतात। गुटखा खाणाऱ्यांना कोणीतरी सांगा हो अशी हाक गावातील सुज्ञ ग्रामस्थांना देत आहेत।
नळाचे पाणी भरण्याच्या कारणावरून सासू व सासऱ्यांनी सुनेला मारहाण केल्याची घटना तालुक्यातील माळेवाडी खालसा येथे घडली असून याबाबत दाखल फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला। याबाबत शीतल गोविंद बर्डे राहणार माळेवाडी खालसा यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटलंय की नळाचे पाणी भरण्याच्या कारणावरून मी घरी एकटी असताना काशीनाथ मच्छिंद्र बर्डे यांनी दगडाने मारहाण केली। शोभा काशीनाथ बर्डे हिने डोक्यावरील केस ओढून झटापट केली। वंदना नवनाथ माळी विश्वनाथ मच्छिंद्र बर्डे यांनी शिवेगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली। नाटेगाव ग्रामपंचायत हद्दीतील नाटेगाव ते नांदेसर शिव रस्त्याचे साधारण 300-400 फूट काँक्रिटीकरण मंजूर होऊनही विद्यार्थ्यांना रोज शाळेत येताना चिखलातून कसरत करावी लागते। त्यामुळे पालकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला असून लवकरच मंजूर रस्त्याचे काम तीव्रतेने सुरू करावे म्हणून कोपरगाव पंचायत समिती गट विकास अधिकारी यांना भेटून मागणी करणार असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलंय। सह्याद्री टॉप 10 मध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पात्रा न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।